इक्वॅलिटी बिफोरला बाबासाहेब आंबेडकर 15वे कलम, ही नियम नाहीत बघा किती भारी आहेत. 15वे कलम काय म्हणतं की जो भेद आहे सगळ्या प्रकारचा, देर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. बघा सगळे बोंबलं जाता, एकाच वाक्यात सगळे टाकून टाकलं की जाती पाती धर्म पंथ भेद शेख भाषा कुठल्याच प्रकारे तुम्ही भेदाभेद करता येणार नाही. भेदाभेद केला की खेचलाच कोर्टात. भेदाभेद तुला करता येणार नाही. 16वे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी सांगले इक्वॅलिटी इन एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट मध्ये तुम्ही कामाला लागा, तिथं स्त्री पुरुष कुठलाही भेद करायचा नाही, मागासवर्गीय कुठलाही भेद करायचा नाही. आता ह्यांच्या डोक्यातली जात नाही ती गोष्ट वेगळी, पण बाबासाहेबांनी किती मोठं करून ठेवलंय त्याचा उपयोग करून आपण घेतला पाहिजे. 17वे कलम जगाच्या ज्यावेळेस 17वे कलम अनुच्छेद ज्यावेळेस भारतीय संविधानामध्ये मान्य झाला त्यावेळी जगातल्या सगळ्या राष्ट्रातल्या वर्तमानपत्रातली हेडलाईन होती अनटचॅबिलिटी अबॉलिशन. दोनच शब्द वापरले बाबासाहेबांनी, अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. सगळ्या जगाने सांगितलं की भारतातली गुलामी संपली, कारण जगातल्या गुलामीपेक्षा ही गुलामी भयानक होती. ही गुलामी माणसाचा स्पर्श माणसाचं काहीच मान्य करत नव्हती, तिला विटाळच होत होता इथल्या गुलामीला. त्यामुळे इथल्या उच्चवर्णीयाला माणसाचा विटाळ होणार होता. ती गुलामी 17व्या कलमाच्या नंतर संपली, शोषणाचा अधिकार काढून टाकला. 21वे कलम सांगितलं, 21वे बघा लय भारी आहे. 21वे संविधानामधलं 21वे जे आहे अनुच्छेद ते काय म्हणते की जी कुणी शासन व्यवस्था असेल त्या शासन व्यवस्थेची ही जबाबदारी आहे की इथल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताच्या संरक्षणाची जबाबदारी ही शासन व्यवस्थेची असणार आहे. म्हणून आपल्या जीवाला धोका असला पोलीस स्टेशनला दिले की लगेच 4 कमांडो आपल्या संरक्षणाला येतात. हे जे सगळ्या व्हीआयपी लोकांना संरक्षण मिळते, हे जे सगळ्या लोकांना तक्रार केली की माझ्या जीवाला धोका, सगळे राजकीय लोक असतील, सगळे अण्णा हजारे असतील, व्हीआयपी असतील, राज ठाकरे असतील, जेवढे सगळे व्हीआयपी लोक आहेत, ती माझ्या बापाची देण आहे की तुझ्या जीवाला धक्का लागला तर शासनाची जबाबदारी आहे तुझ्या जीवाचं संरक्षण करायचं. हे 21वा अनुच्छेद संविधानातलं कलम आहे की या संविधानाने किती मोठी क्रांती केली की तुझ्या कुणाच्याही या देशातल्या नागरिकाच्या जीविताची जबाबदारी ही मात्र शासनाचीच आहे. मला हे तत्व कळलं नाही, कारण माझ्या वस्त्या अजूनही जाळल्या जातात, माझ्यावरती अजूनही अन्याय अत्याचार होतोय. तत्व मात्र आहे की प्रत्येक जीवाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाची असताना सुद्धा पोलिसांच्या समोर मात्र माझ्या वस्त्या जाळल्या जातात, पोलिसांच्या समोर माझा अन्याय अत्याचार होतो. आंबेडकरी चळवळीनी आणि विशेषतः बौद्ध समाजाने याच्यावर चिंतन केलं पाहिजे, कारण त्यांच्या वस्त्या जाळल्या जातात, त्यांचं सगळं झालं जातं, कारण ते जबाबदार आहेत ना एवढी मोठी क्रांती करायला. ते सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. यू आर द ओनली टार्गेट इन दिस कंट्री. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आणि 15 ऑक्टोबरच्या भाषण तुम्ही वाचा की तुम्हाला या देशातले कुणीही तुमच्या संरक्षणासाठी येणार नाही, म्हणून तुम्ही बुद्धिस्ट म्हणून तुमची आयडेंटिटी घ्या. ज्या दिवशी बुद्धिस्ट म्हणून तुम्ही तुमची आयडेंटिटी घ्याल, जगातले सगळे राष्ट्र तुमच्या पाठीशी संरक्षणाला उभे असतील आणि त्यावेळेस तुमच्या केसाला धक्का लावण्याची या देशातल्या कुणाला हिंमत होणार नाही. त्यामुळे रिलिजियस रिव्होल्यूशन फर्स्ट आहे, लक्षात घ्या. रिलिजियस रिव्होल्यूशन फर्स्ट आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. त्यामुळे या अशा प्रकारचे मूलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी, जसं कानेकरांनी शब्द वापरला बाबा धर्मनिरपेक्ष का सर्व धर्म समभाव. आता भोंगळ संकल्पना तुम्ही काही पण वापरा, पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुठल्याही धर्माला मानत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुठल्याही धर्माला मानत नाही. प्रत्येकाचा धर्म त्याने त्याचा धर्म, हा बाबासाहेबांचं व्यक्तिगत माहिती, धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही, परंतु तुझा धर्म तुझ्या बरोबर असू दे, तुझा धर्म तुझ्या घरामध्ये असू दे, प्रत्येकाचा धर्म आपापल्या बरोबर असू द्या. सार्वजनिक जीवनात आणू नका, कारण इथं अगोदर खिचडी आहे, त्याच्यामुळे इथलं काही व्यवस्थित होणार नाही आहे. त्याच्यामुळे आपापला धर्म आता त्याचा प्रचार प्रसार करा, धर्मांतर करा, काही प्रॉब्लेम नाहीये, त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. परंतु तुझ्या ऍक्टिव्हिटीमुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये, त्याच्यासाठी तू त्याला रस्त्यावरती आणू नकोस. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष ही संकल्पना ती वापरलेली आहे शब्द तिथे, परंतु तिचं म्हणजे अजिबात भोंगळपणाने आपण चर्चा करतो तर तशी चर्चा होता कामा नये. ज्याला संविधानाचा पूर्ण अभ्यास असेल त्याच वक्त्याला बोलायला सांगा, त्याला दुसरा कोणालाही जास्त अभ्यास नसेल, त्याने बोलल्यामुळे दुश्मनाचा खूप फायदा झालाय, याच्यावर चिंतन करा. म्हणजे हे माझं व्यक्तिगत मत आहे, याच्यावर चिंतन झालं पाहिजे. का चिंतन झालं पाहिजे की 4था धडा जो आहे, हे झाले मूलभूत अधिकार. 4था धडा जो आहे तो आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा, मार्गदर्शक तत्वाचा. आपला जीव ओतलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये. जगात कुठल्याच संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नाही, ती फक्त भारताच्या संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत. अख्खं संविधान जगातली सगळी तुम्ही चेक करा, त्याच्यात कुठल्याही मध्ये संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नाहीत. ती सगळी बाबासाहेबांनी टाकलेत, कारण सगळेच मूलभूत अधिकार केलं तर ते शक्य होणार नाही. म्हणून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्टेट सोशलिझम आहे, जी कल्याणकारी व्यवस्था आहे, ही सगळीच्या सगळी टाकलेली व्यवस्था आहे. याच्यातून तुम्हाला काय की या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या काळात आपला काहीही जाहीरनामा जरी केला असेल तरी सत्तेवर आल्यानंतर त्याला फक्त आणि फक्त डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल प्रमाणेच वागण्याचा अधिकार आहे. माझ्या बापांनी या देशातल्या सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्याला कायमस्वरूपी एकच जाहीरनामा करून दिलेला आहे, तो बाहेर काय पण बोंबलल, परंतु त्याला सत्तेच्या खुर्चीत बसलं की मात्र त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, मार्गदर्शक तत्व हाच फक्त जाहीरनाम्याच्या शिवाय त्याला वागता येत नाही. हे ते सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण, सगळ्या कल्याणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या
याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. नेमका तोच धडा आपल्याला समजला नसल्यामुळे 1991 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं जे मिश्र अर्थव्यवस्था होती ती बदलून या देशामध्ये भांडवलशाही LPGच्या नावाने आली आणि या देशामध्ये नोकरी हा जीवन नोकरी हे करिअर होतं. आता आपल्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट भारतामध्ये 1991 सालामध्ये जेवढी एम्प्लॉयमेंट होती, बाबासाहेब आंबेडकरांनी जगातला पहिला सिद्धांत दिला होता 1942 साली. तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला होता 1942 सालापासून 1991 पर्यंत भारतातल्या तरुणांना आणि तरुणींना नोकरी मिळवण्याचा हा एक मोठा जगातला अतिश्रेष्ठ सिद्धांत होता. तो सिद्धांत 1991 साली बदलण्यात आला आणि त्याच्या तिथे सेल्फ एम्प्लॉयमेंट असं लिहिण्यात आलं. आता नोकरी नाही रोजगार, आता नोकरी नाही स्वयंरोजगार, हे लक्षात घ्या. त्यामुळे 1947 सालापासून 1991 पर्यंत तुमचं करिअर जे आहे ते नोकरीवर रिस्पेक्ट होता, नोकरीवर उदरनिर्वाह होता. 91 सालापासून व्यवस्था पूर्णपणे बदललेली आहे. ती व्यवस्था आहे की स्वयंरोजगार करून जगायचं. कंपन्यामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम काम मिळेल तुम्हाला, नाही तर ऑटोमॅटिक यंत्र आलेले आहेत आणि रोबोट मिळालेले आहे. माणसालाच माणसाने रिप्लेस केलेला आहे. तुम्हाला कोण विचारतो? अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्या ग्लोबलायझेशन या विषयामध्ये मी शिरत नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्राचा राज्य समाजवाद हा पूर्णपणे अधिकृतपणे निघालेला आहे हे आमच्या विचारवंतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फार महत्वाची आहेत. त्यानंतर इथं मतदानाचा अधिकाराचं मी फक्त तुम्हाला फिगर सांगतो की भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाच्या अधिकारातून किती मोठी क्रांती केली. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या देशामध्ये आम्हाला 1950 सालापासून ते 2006 सालापर्यंत मिळालेले अधिकार आहेत. ते अधिकार किती देशामध्ये जर तुम्ही बघितला तर या देशामध्ये 500 जिल्हे आहेत, 500 जिल्हे आहेत, 5100 तालुके आहेत, 89 महानगरपालिका आहेत, 1500 नगरपालिका आहेत आणि 1800 ग्राम नगरपालिका आहेत. तसे प्रकार आहेत. या प्रत्येकाच्या जर मध्ये तर तुम्ही बघितलं तर आम्हाला महानगरपालिकामधून जी 4091 आम्हाला टोटल स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये 1081 आम्हाला रिझर्वेशन मिळतं. 5100 तालुक्यामध्ये आम्हाला रिझर्वेशन मिळतंय, 89 महानगरपालिकेमध्ये रिझर्वेशन मिळतंय, 1500 नगर परिषदामध्ये आम्हाला रिझर्वेशन मिळतंय, 1800 नगर पंचायतीमध्ये आम्हाला रिझर्वेशन मिळतंय. जर टॉप तुम्ही लोकसभा राज्यसभेपासून जर ग्रामपंचायतीपर्यंत आला तर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या देशातल्या राज्याच्या खुर्चीवर बसण्याचा मतदानाचा अधिकार आणि निवडून जाण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनीच फक्त तुम्हाला दिलेला आहे. एवढे राज्यक्रांतीच्या दृष्टिकोनातून बोललं मला वाटतं योग्य ठरेल. हा अधिकार देण्यामध्ये बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त दुसरा कुणाचाही वाटा नाही हेही तुम्ही लक्षात घ्या. कारण हा अधिकार देण्यासाठी सगळ्यांचा विरोध होता. आरक्षणाचा जो मुद्दा आहे 330 पासून 368 पर्यंत जे तुम्ही सगळे आर्टिकल घ्याल आरक्षणाच्या संदर्भात अतिशय लक्षात ठेवा. आरक्षणामुळे आमचा विकास नाही झाला, आरक्षणामुळे सगळ्यांचा विकास झाला आहे. जर आरक्षणच नसतं आणि आम्हाला जर मेरिटवर लढायला सांगितलं असतं तर मेरिटवर फक्त आम्हीच पुढे येऊ शकतो. डॉक्टर साहेब मेरिटवर तुम्हीच पुढे जाऊ शकता, मीच जाऊ शकतो. मी भाषण मागापासून करतोय का नाही? तुम्ही किती जरी कंटाळले असले तर मेरिटोरियस आहे म्हणून थांबलाय ना, मेरिटोरियस है म्हणून थांबला. अरे दुश्मन भी सुनेगा क्योंकि उसको भी अच्छा लगने वाला कि ये सब इन्फॉर्मेशन मुझे भी मिल रहा है. कारण आम्ही मेरिट वालेच आहोत. समतेच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे मेरिटोरियसच असू शकतात. विषमतेचा अभ्यास करणाऱ्या दुसऱ्याचं वाटुळच सगळं लोकांच्या दुसऱ्याच्या वाटुळ्याबद्दल विचार करणाऱ्या त्याच्या स्वतःच्या डोक्याचं खोबरं झाल्याशिवाय दुसऱ्याचं वाटुळं करेल का? तो करूच शकत नाही. तो फक्त दुसऱ्याचं वाटुळं केलं की त्याच्या वाटलीचं मला मिळालं, भागले काय डोकं चालवायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने तो आहे त्यामुळे त्याला ऐकावं लागेल की तत्व मेरिटचं काय असतं. रिझर्वेशन हा मुद्दा क्रांतीचा आहे, अतिशय भयानक आहे. 6000 जातीमध्ये मनूने आपल्याला विभागलं, 6000 जातीमध्ये. आणि 6000 जातीमध्ये किती पोट जाती आहेत ते डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी अजून त्याच्यावर वेळ घालवत नाही, पण एका पोट जातीमध्ये एका जातीमध्ये 8 ते 10 पोट जाती आहेत, एवढं लक्षात ठेवा. 120 ते 130 ब्राह्मणांच्या जाती आहेत बरं का, आणि त्याच्यात ही पोट जाती आहेत. अहो कुणीच मेजॉरिटीमध्ये नाही आहे इथे, फक्त आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. 6000 जातीमध्ये म्हणून विभागलं आणि 6000 जातीतल्या अजून त्याला 10 भागात किती विभागलेला आहे. आणि प्रत्येक जातीचा देव वेगळा, प्रत्येक जातीची संस्कृती वेगळी, प्रत्येकाने कुठल्या देवीला जायचं, प्रत्येकाने कुठल्या देवाला जायचं, प्रत्येकाने कसं खायचं प्यायचं, कशी कपडे घालायची, काय काय करायचं, एवढं डोकं मात्र म्हणून चाललेलं. जगामध्ये मनूचा विषमतेचा डॉक्युमेंट बनवण्यामध्ये आजपर्यंत पहिला नंबर आहे. अजूनपर्यंत त्याच्या एवढं विषमतेचं डॉक्युमेंट जगात कुणीच बनवलं नाही, कुणीच बनवलं नाही. लय भारी म्हणजे काय विद्वानच की हो, पण विद्वान कुठला? वाटोळ आणि विषमतेचं कारण विषमता आणणार जगामध्ये सर्वश्रेष्ठ डॉक्युमेंट जर कुणाचा असेल तर मनूचा असेल. मनूच्या नंतर मधल्या अनेक लोकांनी प्रयत्न केला, कुणाला काय जमलं? प्रयत्न केला मात्र सगळ्यांनी. तेव्हा तर बाबासाहेबांच्या पर्यंत लोन आलं नाही तर आलंच नसतं ना. पण मनूची जी संहिता होती
या मनूच्या संहितेला तेवढाच विद्वान पाहिजे होता ना हो. एवढं सगळं विषमतेचं फार जगातलं श्रेष्ठ डॉक्युमेंट आहे. तेवढाच विद्वान बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला येईपर्यंत 100% क्रांती आपल्या देशामध्ये अस्पृश्यतेच्या दृष्टिकोनात होऊ शकली नाही. कारण म्हणून एवढं किचकट संविधान बनवलं होतं, कुणाला काय समजलं नाही. ते फक्त माझ्याच बापाला समजलंय, अजून दुसऱ्या कुणालाही अजून पण समजलेलं नाही आहे. फक्त माझ्या एकट्याच बापाला समजलं म्हणून तर सुटाबुटा झालो बाबा. दिसायला कलर बंदा रुपया असला तरी सुटबुट घालण्याचं कोणी नाकारू शकत नाही. हिंमत आहे का कोणाची की का सुटबुट घालून आला बरे? अरे बापाने सांगितलंय सुटबुट घाल, वाचन कर, बघ किती मजा येते. ते लय मजा येते सुटबुट घालून भाषण करायला. अशी मजा वाटते की रातभर बसावं, पण बसणार नाही का 10-15 मिनिटामध्ये. 10-15 मिनिटामध्ये खरंच सांगतोय, म्हणजे 10-15 मिनिटं. आता अध्यक्षीय भाषण आहे ना, आता माझ्या नंतर कोणी बोलायचं? मी बोलू देणार? मी अध्यक्ष? कानेकरांनी सुद्धा नाही. बरं सांगितलं, कानेकर लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा मी आरक्षणाच्या मुद्द्यावर होतो. 6,000 आणि त्याला पोट जाती, आणि या सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान बनवायला देण्याचं कारणच असं आहे. अहो, त्यांनीही सगळ्यांनी डोकं चालवलं. राज्यकारभाराची तत्व बनवायची कशी एवढ्या सगळ्या 17 पगड जातीसाठी? गेल्या सगळ्या 17 पगड जाती, पण आता यांच्यावर राज्य करणं त्यांनाच कठीण झालं होतं. हे लक्षात घ्या. एवढ्या विषमतेच्या डॉक्युमेंटला आता नवीन डॉक्युमेंट बनवायचंय, कारण ते लागू पडू शकत नाही. तर एवढं कोण डोकं चालवणार? फक्त बाबासाहेब चालू शकतात. गांधीचंही म्हणणं पडलं, सरदार पटेलांचं म्हणणं पडलं, आणि सगळ्यांचंच म्हणणं पडलं. बाबासाहेब फक्त बनवू शकतात डॉक्युमेंट. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या डॉक्युमेंटमध्ये 6,000 आणि त्याच्या पोट जातीला फक्त 5 भागातच केलं. किती मोठी क्रांती आहे बघा. आरक्षण म्हणलं की कपाळाच्या आट्या सगळ्यांच्या उभ्या राहतात. मी म्हणतो आरक्षण हा शब्द काढून टाका आणि दुसरा कुठला फॉर्म्युला बनवून टाका, पण माझा वाटा मी आता तुमच्या बापाला सुद्धा सोडणार नाही. या देशातल्या शिक्षण सत्ता संपत्तीचा वाटा मला कोणी नाकारू शकतं का? आणि मी नाकारलं तर मी जीवानीशी लढणार आहे, रक्त सांडेपर्यंत लढेल. मग तिथं बुद्धाची क्रांती जरा असा बाजूला ठेवी नाहीस, तिथे बाजूला ठेव. कारण शीर सलाम तो पगडी पचादारे जगलास तर तू. हे कुंपू बिंपू हे जे सगळं आहे ते आत्मसंरक्षणासाठी आहे. सगळं संविधानामध्ये कलम आत्मसंरक्षणासाठी दुसऱ्याचा खून केला तरी चालतो, पण फक्त आत्मसंरक्षणा मुद्द्यासाठीच. त्याच्यामुळे तेवढं माझ्या संरक्षणासाठी मी माझा या देशातल्या शिक्षण सत्ता संपत्ती बदला आता वाटा सोडणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आरक्षण काढून टाका आणि मला शिक्षण सत्ता संपत्तीमध्ये वाटा द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा आता 114 कोटीपर्यंतचा देश आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 5 भाग केले: SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि जनरल. अरे बोलायला लय सोपं वाटतंय, पण ते डोकं 5 भागात विभागणं किती अवघड होतं. हे बघा, 5 भागामध्ये किती विभागणं अवघड होतं. आणि काय आहे, SC ची 15% लोकसंख्या आहे, ST ची 7.5% लोकसंख्या आहे, OBC ची 52% लोकसंख्या आहे, मायनॉरिटीची 10.5% लोकसंख्या आहे, आणि जनरलची 15% लोकसंख्या आहे. मग आता तुम्ही या देशात स्वातंत्र्य मिळालं वाटणी करा. मग माझी 15% मागासवर्गीयाची लोकसंख्या आहे, तर मला 15%चा वाटा दिलाय, तोही पूर्ण दिला नाही अजून. 10.5% ST ची लोकसंख्या आहे, त्याचाही बॅकलॉग भरलेला नाही तुम्ही अजून. 52% OBC ची लोकसंख्या आहे, त्यालाही 27% देताय तुम्ही अजून. मला 15%चा वाटा नाही मिळाला तर तो कुणाला जाईल? ST ला जर 7.5%चा वाटा नाही मिळाला तर तो जनरलला जाईल. जनरलची जर 15% लोकसंख्या आहे तर तुम्हालाही 15% तुम्हाला वाटणी दिलेली आहे ना. परंतु हे भांडण काय की यांना कुठलाच वाटा मिळाला नाही पाहिजे, यांचाही वाटा आपल्यालाच मिळाला पाहिजे. ही लढाई आहे. आणि SC ST OBC 15% वाला भांडायला लागला, त्याच्याबरोबर 7.5% वाला आला, आणि त्याच्या बरोबर OBC 52% आला. 74% जर लोक एकत्र आले तर पंतप्रधान राष्ट्रपती हा दुसऱ्या कुणाचा होऊच शकत नाही आहे. हे गणित आहे इथल्या लोकांचं, राजकीय लोकांचं. म्हणून त्या आरक्षणाच्या विरोधात तोंडावर गोड बोलायचं आणि आतून चळवळ आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करायचं. कारण तुम्ही बघा, SC ST OBC एकत्र आले तर काय होऊ शकतं. अनेक ठिकाणी SC ST OBCच्या संघटना कामगारांच्या एकत्र आल्या. पाटील साहेब आहेत त्याला म्हणजे साक्षीदार आहेत की ते तशा पद्धतीने प्रयत्न करतात. आम्ही जर OBC लोकांना समजावून सांगण्यात यशस्वी, मी जाहीर म्हणतो OBC लोकांना कुठल्याही माझ्या भाषणामध्ये, अरे तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात खऱ्या अर्थाने. 52% तुम्ही आहात, तुम्ही मोठे भाऊ आहात. तुझा का मुख्यमंत्री नको आजपर्यंत, तुझा का प्राईम मिनिस्टर नको. 52% लोकसंख्या 1990 सालापर्यंत म्हणजे 16 नोव्हेंबर 1992 पर्यंत तुला या देशातल्या शिक्षण सत्ता संपत्तीमध्ये काडीचाही वाटा नाही मिळाला. तुझी 52% लोकसंख्या असताना अरे तू आमच्या विरोधात भांडू नकोस. तुझा 52%चा वाटा जो खातोय त्याला माग रे बाबा. आम्ही फक्त आमचा एवढाच संघर्ष आहे की माझा 15%चा वाटा मला पाहिजे.
7.5% वाल्यांनी 7.5%चा वाटा मागावा, 52%नी 52%चा वाटा मागावा. आरक्षणाला विरोध करायचा असेल तर सरळ सरळ विरोध करा, आमचं असं काय म्हणणं नाही. पण माझा सगळ्या सत्ता शिक्षण संपत्तीमधला 15% वाटा आरक्षणाच्या नावाने नाकारत असशील तर मात्र सोडणार नाही. त्यामुळे SC ST OBC हा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या क्रांतीची फार मोठी ही सूत्र आपल्याला दिलेलं आहे, ते समजून घ्या. आरक्षणाला भीक म्हणू नका, आरक्षणाला दुसरं काही म्हणू नका. हे क्रांतीचं सूत्र आहे. SC ST OBC एकत्र येऊ नयेत म्हणून फक्त आंबेडकरी चळवळीला आरक्षणाच्या संदर्भामध्ये बदनाम करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे. जी चळवळ आरक्षणाचं आंदोलन करते तिला कधीच आरक्षण मिळालं नाही. बहुधानला मिळाले का सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आजपर्यंत कधी आंदोलन आम्ही केले ते इतरांच्यासाठी आंदोलन केलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला 15 ऑक्टोबर 1956 ला GR काढून आमचं सगळं नाकारलेलं आहे. VP सिंगांनी दिलं, पुन्हा ते काढून घेतलेलं आहे आणि आता तर आम्हाला जनगणनेमध्ये नाही. बौद्ध लोक या देशामध्ये 1950च्या नंतर ज्यांच्या बापाने हे संविधान या देशाला दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून प्रचंड देश प्रगती करतोय, परंतु त्या बापांच्या लेकराला सत्ता आणि शिक्षण संपत्तीमध्ये वाटा सेंट्रल गव्हर्नमेंटने नाकारलेला आहे. हे तेवढंच अतिशय चिंतनीय गोष्ट आहे. ही चिंतनीय गोष्ट आहे. संविधानाचा गौरव करतोच मी आरक्षणाची लढाई लढतोच. मला मिळू नाही तर नाही मिळू. माझ्या बापाने सांगितलं की समतेसाठी तुला तुझा जीव गेला तरी चालेल, पण समतेसाठी तुला संघर्ष करावाच लागेल. तू आरक्षण बिरक्षण तुला नाही मिळालं तरी का, माझा बौद्ध समाज 50 वर्ष त्याग करतोय चळवळ चालवून. हे अतिशय महत्वाचं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ही जी चळवळ आहे हे आपण गतिमान करायला पाहिजे. आता मी तुमच्या समोर फक्त 10 मिनिटांमध्ये मुद्दा ठेवणार आहे. 50 वर्षापासून आतापर्यंत संविधान बदलण्यासाठी झालेले प्रयत्न, आणि ही टीका नाही, ही वस्तुस्थिती आहे. पहिला प्रयत्न मी तुमच्या समोर ठेवतो की जो 50 सालापासून ते आजपर्यंत सरकार ज्यांचं होतं त्यांनी संविधानाच्या बद्दल काय केलं, हा पहिला मुद्दा चर्चेसाठी तुमच्या समोर. 1950 सालापासून 1967 सालापर्यंत संविधानाची फक्त अमेंडमेंट झाल्या, संशोधन झाली, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही झालं. 1967 साली मात्र सुरुवात झाली पक्ष बदलायला आणि थोडासा भ्रष्टाचार आला. त्यामुळे 1967 सालाला पहिली कमिटी काँग्रेसने नेमली, तिला हाय लेवल कमिटी असं म्हणतात, की या सगळ्या गोष्टीवर उत्तर शोधण्यासाठी पक्ष बदलू किंवा यासाठी. याच कमिटीचं रूपांतर YB चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली केलं आणि तिला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी असं म्हटलं. YB चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली. त्यांनी अनेक घटनेबद्दल रिकमेंडेशन केलेली आहेत. यानंतर 67 सालापासून ते 75 सालापर्यंत सरकारच्या माध्यमातून संशोधनं घडली, परंतु त्याच्यामध्ये बदलाच्या संदर्भामध्ये चर्चा नाही आली. परंतु 75 साली मात्र भारतीय संविधानाच्या पुनर्विलोकनाचा प्रश्न काँग्रेसने घेतला, सरकारने नाही. 1975 साली संविधानाचं रौप्य महोत्सव वर्ष होतं. मुद्दा लक्षात घ्या. 75 साली रौप्य महोत्सव असताना काँग्रेसच्या माध्यमातून भारताच्या संविधानाचा पुनर्विलोकनाचा प्रश्न आणि संविधानाला 50 वर्ष झाल्यानंतर बीजेपीच्या माध्यमातून पुनर्विलोकनाचा प्रश्न चिंतेचे मुद्दा आहे, टीकेचा नाही. कारण टीका समजल्यानंतर करता येईल, मुद्दा समजायच्या अगोदर टीका कशी कराल. त्यामुळे रौप्य महोत्सवाला ज्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष बारुहा होते आणि काँग्रेसच्या संमेलनामध्ये सरकारच्या माध्यमातून नाही, काँग्रेसच्या पक्षाच्या पातळीवरती बारुहा अध्यक्ष होते. स्वर्णसिंग कमिटीची स्थापना ही काँग्रेस पक्षाची आहे आणि या स्वर्णसिंग समितीने अनेक शिफारसी केल्या. कामागाता मारू सेशनमध्ये एक डॉक्युमेंट बनवण्यात आलं. काँग्रेसच्या कामागाता मारू सेशनमध्ये एक डॉक्युमेंट बनवण्यात आलं. त्या डॉक्युमेंटचं नाव ठेवलं होतं फ्रेश लुक ॲट आवर कॉन्स्टिट्यूशन असं डॉक्युमेंट. आणि हे डॉक्युमेंट भारतातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना वाटण्यात आलं होतं आणि सगळ्या भारतातल्या काँग्रेस अध्यक्षांना राज्यांच्या वाटण्यात आलं होतं. आणि या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांनी संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक सूचना केल्या होत्या. त्या सूचना म्हणजे स्वर्णसिंग समितीने केलेले रिकमेंडेशन आहे. या स्वर्णसिंग समितीने केलेल्या रिकमेंडेशनच्या जीवावरती 76 सालामध्ये 42वे फार मोठं संशोधन झालं. त्याच्यामधून समाजवादी शब्द आला, त्याच्यामधून राष्ट्रीय एकात्मता आणि एकता हे शब्द आले, बंधुतेला पर्याय झाला आणि अनेक गोष्टींना पर्याय झालेला आहे. त्यामुळे 42वे संविधान पुन्हा पडा आणि संविधानाला काय होतंय का त्याच्यावर बद्दला वस्तुस्थिती लक्षात घ्या. 1975-76 ला ही घटना घडली. त्याच्यानंतर पुन्हा 80 सालापर्यंत गप्प होतं, पण 80 सालापासून पुन्हा चर्चा सुरू झाली. 80 सालापासून पुन्हा चर्चा सुरू झाली होती. 84 साली 83-84 साली फार मोठी चर्चा होती. ती कुठली चर्चा होती? या देशामध्ये संसदीय पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय पद्धती या देशामध्ये असली पाहिजे. महाराष्ट्रातून बॅरिस्टर अंतुले आणि नागपूरवर वसंत साठे यांचा पहिला नंबर आहे. पार्लमेंटरी सिस्टमच्या ऐवजी प्रेसिडेन्शियल सिस्टम या देशामध्ये आली पाहिजे. ज्या वेळी पार्लमेंटरी आणि प्रेसिडेन्शियल सिस्टमचा मुद्दा येतो त्यावेळी नवशक्तीमध्ये आलेली त्या कालखंडामध्ये अनेक आर्टिकल्स आहेत वसंतराव साठेंची नागपूरच्या आहेत म्हणून सांगतो.
आणि बॅरिस्टर अंतुल्यांची वसंत साठेंनी की भारतामध्ये संसदीय पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय पद्धती असली पाहिजे याच्या संदर्भात अनेक लेख लिहिलेले आहेत. ते वेळोवेळी रिप्लेस सुद्धा केले जातात. 1984 साली इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक लोकांनी संसदीय पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय पद्धत असली पाहिजे अशा संदर्भामध्ये चर्चा घेतली होती. पहिलं रिकमेंडेशन जर कोणी केलं असेल या देशामध्ये काँग्रेसच्या जर मुख्य व्यक्ती कोण असेल तर तुमच्या लक्षात घ्या की राष्ट्रपती झालेले व्यंकटरमण यांनी 67च्या आपल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की या देशाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी ऐवजी प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी असली पाहिजे. नानी पालखीवाल्यांचंही म्हणणं आहे, चरण सिंगांचंही हेच म्हणणं आहे, माधव गडकरींचं सुद्धा हेच म्हणणं आहे. त्याच्यामुळे संसदीय पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय पद्धत संविधान बदलण्यासाठी हा दुसरा मुद्दा लक्षात घ्या. 1984 साली इंदिरा गांधीला प्रश्न विचारला पत्रकारामध्ये की तुमच्या सगळ्या मंत्र्यांचं जवळजवळ चर्चा करतायत जिकडे तिकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसी ऐवजी प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी असली पाहिजे, अमेरिकन अध्यक्षीय पद्धती. त्यावेळेस इंदिरा गांधींचं जे उत्तर आहे माझ्या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. त्यावेळेस इंदिरा गांधींचं जे उत्तर आहे, इंदिरा गांधी आपल्या उत्तरात म्हणतात त्याच्यावर चिंतन करणं आंबेडकरी चळवळीनं फार आवश्यक होतं. इंदिरा गांधी म्हणतात की भारत हा एवढ्या मोठ्या कोट्यावधीचा देश आहे आणि या देशामध्ये जो पंतप्रधान होतो तो पंतप्रधान फक्त कुठल्या तरी एका जिल्ह्यातून निवडून आलेला असतो. जो कोणी पंतप्रधान देश चालवणारा होतो त्याला फक्त 5 ते 6 लाखाच्या लोकांचे प्रश्नांची जाणीव असते, त्याला संपूर्ण देशातल्या प्रश्नांची जाणीव नसते. त्यामुळे पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये बसणाऱ्या माणसाला संपूर्ण देशाच्या प्रश्नांची आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असली पाहिजे. इथं बोलून इंदिरा गांधी थांबतात. त्या हे नाहीत म्हणत की प्रेसिडेन्शियल पाहिजे का, पार्लमेंटरी पाहिजे, पण पत्रकारांना दिलेलं हे उत्तर आहे. माझ्या भाषणामध्येही छापलेलं आहे. मी बोलतोय ते भाषणात सगळे मुद्दे आहेत बरं का, पण 20 रुपये किंमत आहे, फुकट नाही. त्यामुळे इंदिरा गांधींनी सुद्धा 1984 साली ग्रीन म्हणजे हा सिग्नल येतो की देशाच्या पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये बसणारा जो माणूस आहे त्याला संपूर्ण राष्ट्राच्या प्रश्नांची आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रश्नांची जाण असली पाहिजे. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीकडे उत्तर जातंय है की नाही. त्यानंतर ज्या 1984च्या नंतर संविधानामध्ये छेडछाड बंद झाली होती, पण 1991 साली सरकारच्या माध्यमातून पी.व्ही. नरसिंहराव, काय प्रसंग आहे बघा, पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान आहेत, विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी आहेत आणि तिसऱ्या बाजूला संविधानाच्या शिल्पकाराची शताब्दी आहे, जन्मशताब्दी. त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता दोघांनी अधिकृतपणे ऑफिशियल चर्चा घडवून आणली राष्ट्रासमोर. कुठली चर्चा घडवून आणली? या देशाला संसदीय पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय पद्धती योग्य ठरेल का, असं विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान दोघांनी मिळून दोघे भेटले आणि चर्चा सुरू झाली. आणि राष्ट्रासमोर हा चर्चेचा प्रश्न ज्यावेळेस दोघांनी मिळून मांडला त्यावेळेस रिपब्लिकन पार्टीने महाराष्ट्रामध्ये संविधान बचाव आंदोलन सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये संविधान बचाव आंदोलन सुरू झालेलं आहे तेव्हापासून. त्यामुळे 91 सालापासून संसदीय पद्धती की अध्यक्षीय पद्धती अशी चर्चा सुरू झाली. कुणी सुरू केली? नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी या दोघांनी सुरू केली. 91 ते 95 सगळे ही चर्चा सुरू होती. 96-98 ला 3 इलेक्शन झाली. या 3 इलेक्शन मधून या प्रस्थापित मंडळींनी नवीन अजेंडा केला. दुसरा मुद्दा काय? नवीन अजेंडा केला होता, तो नंतर सांगतो. परंतु या 3 इलेक्शनच्या नंतर जे 2000 साली इलेक्शन झालं, 98 साली जे इलेक्शन झालं, यांनी ज्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं बीजेपीने की आम्ही पुनर्विलोकन करणार, आणि सरकारच्या माध्यमातून जे 2000 साली व्यंकटाचल यांच्या अध्यक्षतेखाली जे पुनर्विलोकनासाठी आयोग नेमण्यात आला त्याचा 2 व्हॉल्यूम मध्ये प्रत्येक कलमामध्ये त्यांनी रिकमेंडेशन दिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मुद्दा सांगितला की सरकारच्या माध्यमातून कसा कसा बदलण्याचा प्रयत्न झाला. दुसरा जो आहे राष्ट्रीय अजेंडा 96-98च्या माध्यमातून राष्ट्रीय अजेंडा, त्याला नाव काय दिलं? राष्ट्रीय अजेंडा. आणि 2 मोठ्या पक्षांनी हा अजेंडा जाहीरपणे केला की संविधानाचं पुनर्विलोकन किंवा संविधान बदलायची गरज काय आहे, हा राष्ट्रीय अजेंडा. पहिला मुद्दा सांगितला की या देशामध्ये निवडणूक पद्धती जुनाट झालेल्या. दुसरा मुद्दा सांगितला की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तिसरा मुद्दा सांगितला की याच्यामध्ये गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भारतामध्ये निवडणूक पद्धती 395 कलमाचा कॅबिनेट सिस्टम जे आहे, राज्यपालाची संस्था आहे, राष्ट्रपतीची संस्था आहे, केंद्र राज्य रिलेशन आहे, 356 कलम आहे. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा भारताच्या संविधानामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे. कारण या सगळ्या गोष्टीला संविधान जबाबदार आहे. या सगळ्या अजेंड्यावर, राष्ट्रीय अजेंड्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं मी पुस्तक लिहिलेलं आहे की ह्याच्यातलं कुठलंही कारण संविधानाच्या संदर्भामध्ये नाही. क्रिमिनलायझेशन, गुंडगिरी याचा संविधानाशी काय संबंध नाही, त्याचा इंडियन पिनल कोडशी संबंध आहे.
निवडणुकीची पद्धत जुनाट झाली. संविधान म्हणतं फक्त 5 वर्षातून निवडणुका घ्या, कशा घ्यायच्या ते तुम्हाला ठरवायला सांगितले ना बाबा. म्हणून तर 72 सालापासून ते 98 सालापर्यंत तुम्ही अनेक संविधान निवडणुकीच्या कमिट्या नेमलेल्या आहेत. दिनेश गोस्वामी कमिटी असेल किंवा इंद्रजित गुप्तांची शेवटची कमिटी आहे, इलेक्शन पद्धती कशी असावी, आणि अनेक कॅबिनेट कमिट्या नेमल्या. 72 सालापासून ते 98 सालापर्यंत अनेक कमिट्या नेमलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे सरकारच्या माध्यमातून झालेले प्रयत्न आहेत. हा दुसरा राष्ट्रीय अजेंडा आहे, छिपा अजेंडा आता तुमच्या लक्षात घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा काय की बीजेपीच्या आरएसएसच्या यांच्या माध्यमातून संविधान बदलण्याचे त्यांचे काय विचार आहेत, संविधान बदलण्यासाठी सर्व कॉर्नर मधून कसे प्रयत्न आहेत हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. जनरल बोलून चालणार नाही. संविधानाच्या बद्दल जर तुम्हाला म्हणायचं असेल तर सर्वप्रथम 1956 साली ज्यावेळेस भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा चर्चेमध्ये सुरू होता, सर्वप्रथम गोळवलकर गुरुजींनी सांगितलं की या संविधानाचं वस्तुनिष्ठ पुनर्विलोकन होण्याची अतिशय आवश्यकता आहे. 1956 साठी दिलेली मुलाखत आहे पत्रकाराला. 10 वर्षांनी लगेच बंच ऑफ थॉट्स असं पुस्तक लिहिलं आणि संपूर्ण भारतातल्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिलं की संविधान बदलण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. बंच ऑफ थॉट्स पुण्यामध्ये ते 1976 साली त्याचं मराठीमध्ये, हे साल कदाचित चुकला असेल किंवा बरोबरही असेल, पण पुण्यामधल्या संस्थेने हे बंच ऑफ थॉट्स पुस्तक जे आहे ते मराठीमध्ये प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेवढे आरएसएसचे प्रमुख आलेले आहेत त्यांनी हा मुद्दा खोडून न काढल्यामुळे त्यांची अधिकृतपणे संविधान बदलण्याच्या संदर्भात भूमिका आहे. आता जे आरएसएसचे प्रमुख आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की हे स्क्रॅप मध्ये काढा. संविधान हे काय करा, स्क्रॅप मध्ये काढा. ज्या तत्वाच्या आधारे संविधानाच्या यंत्रणा निर्माण होतात, ज्या तत्वाच्या आधारे पंतप्रधानाची खुर्ची मिळते, राष्ट्रपतीची खुर्ची मिळते, मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळते, ज्या तत्वाच्या आधारे या देशामध्ये राज्यकारभार चालवलाय, ते संविधानाचा गौरव करत असताना संविधान स्क्रॅप मध्ये काढा एवढ्या पवित्र तत्वाला बोलण्याच्या संदर्भामध्ये संविधानिक यंत्रणा मात्र 50 वर्ष चूप आहे संविधानाच्या विरोधात बोलताना. त्या तत्वामुळे तुला पंतप्रधानाची, तुम्हाला राष्ट्रपतींची खुर्ची मिळते, परंतु त्या तत्वाला कोणी विरोध केला तर मात्र तुम्ही काहीच बोलणार नाही का? ही फक्त आंबेडकर चळवळीची जबाबदारी आहे का? ही शासनाची जबाबदारी नाही का? शासन ज्या तत्वावर बसतंय त्या तत्वाला कुणी शिव्या देत असेल तर पहिली जबाबदारी शासनाची आहे. पहिली जबाबदारी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सगळ्या भारताच्या मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे की संविधानात जे तत्व, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही असं म्हणतो की आम्ही भारतीय लोक हे संविधान आम्ही स्वतःला बंधनकारक करून घेतलेलं आहे. जोपर्यंत संविधानाप्रमाणे राज्यकारभार चाललाय तोपर्यंत भारतीयातल्या नागरिकाला जाहीरपणे त्या तत्वाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे का, याच्यावर चिंतन करा आणि याच्याबद्दल कायदा मागा. संविधानाच्या संरक्षणाचा कायदा होण्याची अतिशय आवश्यकता आहे. तुम्हाला हे जर मान्य असेल तर आपल्याला पुढे हे आंदोलन घेऊन गेलं पाहिजे या मुद्द्यावरती. कारण जे तत्व ऍडमिनिस्ट्रेशन, राज्यकारभाराची तत्व म्हणून तुम्ही स्वीकारा नाही तर नाकारा, पण स्वीकारल्यानंतर मात्र विरोध करण्याचा अधिकार आहे का? आणि हा मागता आंबेडकरी चळवळीने घेतला का? म्हणून आंबेडकरी चळवळीची दिशा आपल्याला बदलायला पाहिजे, यासाठी की आपण आपल्या घरासमोर आंदोलन करण्याऐवजी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्याला सांगितलं पाहिजे आणि तिकडे आंदोलनाचा मोर्चा वळवला पाहिजे की संविधानाचं संरक्षण करायची माझी जबाबदारी आहे का तुझी जबाबदारी आहे. म्हणून आम्ही त्याचा निषेध करण्यापेक्षा पहिला याचा निषेध करायचा की ज्या तत्वानुसार तुम्हाला बसवले त्या तत्वाचं संरक्षण करण्याची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही नाही करत म्हणून आम्ही फक्त आंदोलन तुम्हाला करायचं, आम्ही आंदोलन करतोय, पण याच्या विरोधात बोला पुन्हा आणखीन त्या तत्वाच्या आधारे बसलेला माणूस पुन्हा दंगल झाली की मिटवायला येतो, पुन्हा निवडून जातोय आणि आमची मात्र भांडण लावून देतोय का? तर चळवळीची दिशा आपली योग्य की अयोग्य याच्यावर आपल्याला चिंतन करायला पाहिजे. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून जर तुम्ही आरएसएसचा मुद्दा घेतला तर आरएसएसने 1976-77 पर्यंत आपल्या ह्या भूमिका दिल्या. 1979 सालानंतर आरएसएसने आपली भूमिका बदलली आणि विश्व हिंदू परिषदेचा 1980 साली जन्म झाला आणि विश्व हिंदू परिषद जाहीरपणे आली. 80 साली जन्म झाल्यानंतर 81 साली तयारी केली, 82 साली भारतभर 300 भारत रथयात्रा काढल्या, पूर्ण देशात धर्माचं वातावरण निर्माण केलं. 83 सालामध्ये संपूर्ण भारतात रथयात्रा संपल्यानंतर यज्ञ करण्यात आले आणि 84 साली संपूर्ण भारतामध्ये मंदिरांचा इश्यू टाकला आणि एवढा गाजवला मंदिरांचा इश्यू आणि 92 सालामध्ये बाबरीचा ढाचा पाडला आणि 75-75 सत्तेमध्ये अशा पद्धतीने रिलिजियस रिव्होल्युशन फर्स्ट आणि दॅन पॉलिटिकल रिव्होल्युशन. लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे. आणि 84 साली विश्व हिंदू परिषद धर्मसंसदेने हिंदू राष्ट्राची घटना वाटायला सुरुवात केली आणि हिंदू राष्ट्राची घटना निर्माण झाली. आपण तिचा अभ्यास केला का? आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं का? आणि रिलिजियस रिव्होल्युशनच्या माध्यमातून पॉलिटिकल रिव्होल्युशन यशस्वी केली आणि असे असेल हिंदू राष्ट्र ही घटनाच बाहेर आली. आम्ही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा फक्त शिव्या देण्याचं काम करतो, प्रात्यक्षिक आहे का तुमचं? त्यामुळे 92 साली ढाचा